सन्मान्य नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून देशभरामध्ये PM ई बस सेवा या योजनेखाली इलेक्ट्रिक बसेस देण्याचा एक मोठा कार्यक्रम सुरू आहे। देशभरामध्ये 5000 इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर दिलेली आहे। कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये कोल्हापूरच्या KMTची अवस्था बिकट असल्यामुळे एक प्रस्ताव महापालिकेच्या वतीने आपण दिलेला होता आणि 100 इलेक्ट्रिक बसेस मंजूर झालेले आहेत। त्यासाठी लागणारी जी ऑफिस टर्मिनल बिल्डिंग असते, त्यासाठी लागणारं जे चार्जिंग स्टेशन असतं, इलेक्ट्रिक रूम, पार्किंग, ड्रायव्हर्स आणि क्लीनर्स यांची राहण्याची खाण्याची व्यवस्था, ह्या सगळ्यासाठी सुद्धा केंद्र सरकारनं बजेट मंजूर केलेलं आहे। ते काम आता इथं बुद्ध गार्डन या ठिकाणी प्रगतीपथावर आहे। त्याच्याच विजिटसाठी आज मी इथं आलेलो आहे आणि एक युद्ध पातळीवर हे काम करून, कारण बसेस आता आपल्याकडं केंद्र सरकारकडं शिल्लक आहेत, पण जोपर्यंत तुम्ही चार्जिंग स्टेशन इलेक्ट्रिक रूम पूर्ण करत नाही तोपर्यंत त्या बसेस आणून काही उपयोग नाही। तर ते युद्ध पातळीवर डिस्कॉम आहे, नॅशनल हायवे आहे, महापालिका आहे, हे सगळे मिळून आता रात्रंदिवस काम करून 15 ऑगस्ट ही डेडलाईन मी आज त्यांना दिलेली आहे आणि 15 ऑगस्टपर्यंत हे सगळं काम पूर्ण करून किमान 50% बसेस म्हणजे 50 इलेक्ट्रिक बसेस तरी कोल्हापूरकरांच्या सेवेत याव्यात, यासाठी आजची बैठक झालेली आहे आणि मला विश्वास आहे ज्या पद्धतीनं कामाचा वेग इथं आहे 15 ऑगस्टपर्यंत हे काम पूर्ण होईल।